कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की नाचणी सुकवायला ठेवली होती बाहेर गॅलरीमध्ये. तर एक दिवसामध्ये पूर्ण कोरडी होऊन झालेली ती आणि एकदम कडक कडक झाली होती, इतकी कोरडी झाली होती. मग पटकन ना एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये ही नाचणी टाकून ना त्याचं पीठ बनवून घेतलं. हे नाचणी सत्व ना मी युहांसाठी बनवलेलं आहे. ह्यामधून मी लाडू बनवू शकते, शिरा किंवा उपमा पण त्याला बनवून देऊ शकते. त्याचकरिता मी त्याच्यासाठी बनवलेलं आहे. ह्या पिठाची रेसिपीज बनवेल तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि मग हे झाल्यावर ना मला एक दुसरं काम होतं, ते म्हणजे आज फ्रीज साफ करायचं होता. जेव्हा पण फ्रीजमध्ये कमी सामान होतं ना तेव्हा मी असंच करते की तेव्हा पटकन साफ होऊन जातं. आणि मला ना एका ताईने ना 1-1.5 महिने अगोदर ना कधीच कॉमेंट करून ठेवलेली, पण त्यानंतर काही वेळ मिळाला नाही मला फ्रीजचा व्हिडिओ बनवायला. त्यांचा प्रश्न असा होता की आजकालचे फ्रीज ना बाहेरून मोठे दिसतात पण आतून खूप जागा कमी असते. आणि हे खरंच आहे, कारण जुन्या पद्धतीचे जे फ्रीज आहेत ना ते अजून पण त्यामध्ये खूप सारं सामान आपण ठेवू शकतो, पण नवीन जे फ्रीज आहेत ना त्यामध्ये खूप गडबड होते सामान ठेवायला. तर मी ना इथे माझ्या पद्धतीने कसं सामान ठेवते ना हे तुम्हाला दाखवते. आता तर हे सर्व मी पुसून घेतलं, कारण कमी सामान होतं म्हणून ना पटकन फ्रीज साफ होतो आणि टाईम लागत नाही. त्यानंतर ना हे छोटे छोटे कप्पे होते ना ते पण क्लीन करायला घेतले मी. इथे मी ना छोटे छोटे डबे ठेवून देते, जसं हे चटणीचा डब्बा आहे, लोणच्याचा डब्बा आहे, हे ठेवून देते. आणि हा एक डबा मी असा केलेला आहे ज्यामध्ये छोटे छोटे पाऊच असतात आपले, जसं की इनोचे कॉफीचे पाऊच असतात, इलायचीचा डब्बा आहे छोटा, तो ठेवून दिलेला आहे. अशाने ना कसं आपल्याला पटकन सापडतात वस्तू आणि ना जागा पण कमी लागते. त्यानंतर इथे ना माझ्याजवळ हे रेडीमेड मसाले आहेत, तर हे मी काय करते त्याला ना रब्बर लावून ठेवते, कारण आपण एका वेळेस तर पूर्ण मसाला ॲड करत नाही भाजीमध्ये आणि मग तो राहतो आणि मग त्याचं तोंड आहे ना ओपनच राहतं. मग त्याकरिता ना मी असं जुगाड करते आणि मग अशाने ना सर्व व्यवस्थित मसाले पण राहतात आणि खराबही होत नाही. इथे हे पाऊच पण आहे ना ते ओपन होतं, त्याला मी असं गुंडाळून ठेवते आणि मग रबर लावून ठेवते. हे सर्व मी असं जुगाड करत असते. त्याने काय होतं ना की आपल्याला जागा व्यवस्थित मिळते फ्रीजमध्ये आणि थोडं नीटनेटकेपणा दिसतो फ्रीजमध्ये. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा पण तुम्ही अशी भांडी ठेवतील ना फ्रीजमध्ये, जसं दुधाचं आहे, भाजीचं भांडं, तेव्हा ना नेहमी ना पुसून ठेवत जा. त्याने काय होईल ना ते काचा आहेत ना खराब होणार नाही लवकर आणि फ्रीज पण जास्त खराब दिसणार नाही आणि क्लीन करायला पण तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. आणि हो, जेव्हा फ्रीजमध्ये कमी सामान असतं ना तेव्हाच फ्रीज क्लीन करा, म्हणजे आपला वेळ वाया जात नाही. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.